मात्र बघतो की गावचे सन्मानित नागरिक चोळमळ गावातील मात्र सन्मानित नागरिक याच ठिकाणी आमच्या मंचावरती मात्र आगमन झालेलं आहे. मान्य श्री निवृत्ती कुंभार यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करते. शब्द सुमनाने बाबूराव चौधरी हे सुद्धा मात्र उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतोय. पूर्ण सहारा बॉयज क्रिकेट क्लब चोळमुख या समितीच्या माध्यमातून आनंद कुमार हे सुद्धा मात्र उपस्थित झालेले आहेत. सगळी व्यवस्था करणारे मात्र आनंद कुमार हे सुद्धा उपस्थित झालेले का नाही. अतिशय देखणी स्पर्धा आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा आम्ही शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय. आणि जीटीसी लाईव्ह स्पर्धेमध्ये जेवढे सहभागी झाले असतील आजच्या दिवसामधील मात्र स्पर्धक त्यांचं सुद्धा मन मोकळ्या मनाने भरभराटून सहर्ष स्वागत करतोय. केशव कुंभार हे सुद्धा उपस्थित झाले आहेत आणि पहिला गोलंदाज तयारीमध्ये आहे. एकदळी संघाचा एक्स्ट्रा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवून घ्यायचा आहे. पहिला गोलंदाज अरुण. आठ षटकाचा सामना सुरू होतोय. मैदान क्रमांक 1 वरती एकच मैदान आहे. पहिला चेंडू ओव्हर द विकेटच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी तयारी करतोय. आमच्या समालोचन बॉक्स कडनं गोलंदाजी करून घेण्यासाठी मात्र तयारी करतोय अरुण. पहिला चेंडू जाऊन दिला, सोडून दिला, डाऊन द लेग आहे. इट इज द वाईट. पंच माधवजी गायकवाड आपल्याला मात्र बघायला भेटतात मैदानावरती. त्यांच्या जोडीला कार्य करणारे अजय कुंभार. खूप काही मेहनत केली. गौरव असेल, अजय असेल, दिलीप बंधू असतील आणि त्यांना साथ देणारे इतर जे खेळाडू होते सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. सगळ्यात पहिला चेंडू मात्र टाकला जातोय नामदेवसाठी. यॉर्कर पद्धतीचा चेंडू खोलून पटका मात्र येतो. क्षेत्ररक्षक एका हातामध्ये झेल घेण्यासाठी प्रयत्न केले होते पण मात्र नामदेव गुल्लम यांना जीवनदान भेटलेलं आहे, यामध्ये शंका नाही. ऑफ द मार्क करण्याचा प्रयत्न केला होता मोठ्या पटक्याने, परंतु थोडासा बॅटच्या स्लॉटच्या मध्ये चेंडू येत असताना डीप मिडऑफच्या क्षेत्रावरनं चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता. एका हातामध्ये झेल घेण्यासाठी प्रयत्न चालू होते परंतु तत्पूर्वी मात्र आपल्याला क्षेत्ररक्षणाला यश झालं नाही. फलकावरती धावसंख्या होती ती 3. नामदेव गुलाम बघायचा आहे की रंगामध्ये येतो की नाही. राऊंड द विकेटच्या बाजूने फुलटॉस चेंडू मिडऑनच्या क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे. कॅप्टन बॉल आहे. कॅप्टन बॉलवरती एक तुटून पडण्याचा पराक्रम तर चालू आहे नामदेव यांचा, कारण की एक स्टायलिश खेळाडू आहे. मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवल्या, अनेक ठिकाणी जाऊन मात्र आपलं नाव गाजवलं. नाशिक एमपीएलच्या स्पर्धेमध्ये सीझन वरती अतिशय मात्र देखणी गोलंदाजी करणारा हा तो नामदेव गुलाम आपल्याला बघायला भेटतोय. आणि साईट मध्ये हळूवारपणे चेंडूला खेळून काढतोय. बघतोय आपण त्या ठिकाणी एक धाव बघायला भेटते. कॉल चांगला होता जेपी पवार यांचा, जनार्दन पवार यांचा. एक धावेला मात्र प्रतिसाद देताना फलकावरती धावसंख्या बघतोय की 4 धावसंख्या. 2 चेंडू टाकून झालेला आहे. अद्याप 4 चेंडूचा खेळ शिल्लक. आदिवासी एक्सप्रेस काथोडपाडा संघ खेळतोय मैदानावरती. आज आदिवासी एक्सप्रेस काथोडपाडा संघाच्या माध्यमातून जर उल्लेख केला तर गोपी आपल्याला बघायला भेटत नाही. गोपी फलकावरती धावसंख्या 4. सुजलम सुपलम मैदान आणि सुजलम सुपलम मैदान असल्यानंतर मात्र पर्व तिसरा आहे. पर्व तिसरा दुसरा दिवस. कालच्या दिवसामध्ये कोहर संघ एक मातंग विजय मात्र मिळवलेला आहे. अंतिम 5 मध्ये प्रवेश केलाय तो कोहर संघाने. जाऊन दिला, सोडून दिला. पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय की वाईटचा इशारा आहे. यावेळेस बघतोय की वाईटचा इशारा. राईट ओव्हर द विकेटच्या बाजूने. हो जबरदस्त लीन बघतोय आपण. थोडंसं मात्र चेंडू डाव्या यष्टीवरनं जातोय. वाईटचा इशारा आहे आणि वाईटचा इशारा असल्यानंतर मात्र तब्बल मात्र दुसरा वाईट चेंडू टाकला जातोय. फलकावरती धावसंख्या आपण बघू शकता की या ठिकाणी 6 धावसंख्या. अरुण सापटे करतात गोलंदाजी. एकदरी संघाचा हा एक नामवंत गोलंदाज असला पाहिजे परंतु लाईनवरती अटॅक नाही. उजव्या साईडला ऑफ स्टंपला बॅटच्या क्षेत्रामधून चेंडूला खेळ करतोय. नव्या स्टँडमध्ये चेंडू जाईल. गॅपमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खाली जातोय. तत्पूर्वी संधी होती दुसरी धाव घेण्याची. 2 धावा तर पूर्ण केलेल्या आहेत. दोन धावा पूर्ण करत असताना फलकावरती धावसंख्या 8. षटकामध्ये चेंडू टाकून झाले ते 4. आमचे दिलीप सर मात्र या ठिकाणी स्कोरिंगचं कार्य करताना हाती घेतली. लेखनी सुरुवात केली येतून आणि त्यानंतर आपण मात्र बघणार आहोत कि क्या तेरे चाल है क्या तेरे बाल है. दिलीप सर तुम्हारा क्या हाल है इस मैदान पर, लेकिन इस मैदान पर हाल नहीं तो सारे भर त्यागात के साथ समर्थक मैच की मजा देते हुए सभी का हार्दिक हार्दिक स्वागत करना चाहूंगा. फिर से वाइड गेंद.
क्योंकि जुनून ही अंधेरे में चिरागों को जला देता है, जुनून आग पानी को भी लगा देता है। नई सुबह का सूरज है, इसे गौर से देख क्रिकेट वालों आपको ये नया अंदाजा देता है। और नए अंदाज के साथ पहले ओवर का आगाज तो चालू है, सिलसिला तो चालू है पहले ओवर का। सामने वाली छोर की ओर से ओवर की अगली गेंद, बेहतरीन गेंद, यह मिस हिट। पहले विकेट का नुकसान पहुंचता हुआ जेपी के रुख में आदिवासी एक्सप्रेस काथोपड़ा टीम के लिए बढ़िया गेंदबाजी। आखिरी गेंद से इस नए बल्लेबाज मैदान के अंदर मोतीराम और टोपन नाम के साथ क्या साथ पर बिल्कुल अपने जर्सी के ऊपर जो नाम लिखा है मैकलम। जेपी ने नाखुश किया है और नाखुश करने की वजह से भाई जानते हैं ना कि पहले विकेट का नुकसान पहुंचता हुआ आदिवासी एक्सप्रेस काथलपड़ा टीम के लिए जेपी ने अपनी टीम के लिए केवल यहां पर देखा जाएगा तो केवल 3 रन का योगदान देकर पेलिंग का रास्ता लौट गए। आज हमारे स्कोरर रामभाऊ आमलनकर अब तक तो पहुंच नहीं पाए। आखिरी गेंद से नए बल्लेबाज के लिए नए बल्लेबाज मोतीराम ऑन साइड में पे किया है हवाई फायर, जहां सराबर तेरा पीछा नहीं छोड़ेगा। सोनिया काम अगले तो मस्त कलंदर के साथ इस गेंद को मर्रक निकाल कर खिलाई स्कोर क्षेत्र के ऊपर से 4 रन के लिए और अंजाम तक पहुंचा पहले ओवर के खेल में। और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम का स्कोर बनता हुआ 1 विकेट के नुकसान पर यकीनन के साथ देखा जाएगा तो 13 रन आदिवासी एक्सप्रेस काथोपड़ा टीम का स्कोर। जो सिकंदर हालात का आगे नहीं झुकता है, तारा टूट भी जाए तो जमीन पर आकर नहीं गिरता है, गिरते हजारों दरिया पर कोई दरिया किसी समंदर में नहीं जाकर गिरता है। और मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके हौसले बुलंद होते हैं, जिनके हौसले बुलंद होते हैं वो गुरु पंखों से उड़ान लेते हैं। ये पंखों से उड़ान लेने वाली टूर्नामेंट है सहारा बॉयज क्रिकेट क्लब चौमुख के माध्यम के साथ। क्यों नहीं भाई, आज दूसरा दिन और दूसरे दिन का ये दूसरा मैच है। श्रेय देना चाहूंगा मान्य श्री सुरेश बाबू पिंडर साहब को, क्यों नहीं श्रेय देना चाहूंगा मान्य श्री दत्ता बाबू मात्रे को। यूट्यूब लाइव ये टूर्नामेंट आपको सभी को देखने के लिए मिल गई है, बड़ा योगदान। ये दुआ मिले बड़ों से साथ मिलेंगे, अपने से प्यार मिलेगा, सबसे प्यार मिलेगा, रब से प्यार मिलेगा। इस खेल से नए गेंदबाज आते हुए गेंदबाजी मार्ग पर कांतिलाल, एक दरे टीम के कांतिलाल राउंड विकेट के साथ दाहिने हाथ के बल्लेबाज के लिए लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए राउंड विकेट के साथ अच्छा शॉट खेला, लेकिन फ्लिक शॉट खेलने की वजह से बिल्कुल टाइमिंग इतना खास नहीं नजर आ गया था और टाइमिंग इतना खास नहीं नजर आने की वजह से 1 रन मात्रा जुड़ी गई। और क्या अपनी जिम्मेदारी किस तरह से खूबी के साथ निभा पाएंगे 2 भाई, क्योंकि 2 भाई है मैदान के अंदर। 8 ओवर का गेम है, कितना बड़ा टोटल यहां पर खड़ा कर पाएंगे ये तो आने वाला समय बताएगा, और किस तरह से रोक पाएंगे गेंदबाज ये भी आने वाला समय बताएगा, क्योंकि ये क्रिकेट का खेल है, क्रिकेट के खेल में प्रोटेक्शन पे नहीं भविष्यवाणी कहना मुश्किल है। फिर लो पुलटा जैसी गेंद रहती बिल्कुल देखा जाएगा तो क्या प्यार लाइन पर गेंद टकराने के बाद शॉट फाइनल क्षेत्र की ओर से जब तक इनको फील किया जाएगा आराम के साथ 1 रन जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में। 1 रन की मदद के साथ स्कोर बढ़ता हुआ 15 रन। हालांकि दूसरे ओवर का खेल चालू है, कांतिलाल सामने लेफ्ट हैंडर के बल्लेबाज नामदेव गुलाम, छक्के चौके की बौछार करने वाली ये बल्लेबाजी, लेकिन अब तक तो उनके बल्ले की ओर से कोई छक्का नहीं, कोई चौका नहीं, पूरी तरह से खामोशी नामदेव गुलाम। इस बार सही संपर्क, सही संतुलन बनाकर खड़ा कर इस गेंद को निकाल कर खिलाड़ी तारा मंडल के बाहर 6 रन। कमाल का शॉट और कमाल के शॉट के साथ 21 लॉस ऑफ द 1 विकेट। अभी भी 3 गेंदें शेष, इसलिए तो कहता हूं कि निकाल दे अपने मन से हर रन को, नजारे मिलेंगे फिर तेरे नजर को, दामन भर देंगे सीता और से तेरा, ये दुनिया देखेंगे तब तुम्हारे उभरते हुनर को। क्यों नहीं भाई, अभी नहीं तो कभी नहीं। ये बुलबुलों के पंखों में बंधे हुए कभी बात नहीं रहते, बूझ दिलों और कायरों के हाथ कभी रात नहीं रहते। सर झुकाकर चलने की आदत पड़ जाए जिस इंसान को, उस इंसान के सर पर कभी ताज नहीं रहते। ये ताजमहल बनाने वाली टूर्नामेंट आदिवासी इलाके में जब तक देखा जाएगा तो बिल्कुल चौमुख के मैदान पर जिस तरह से जीटीसी लाइव टूर्नामेंट आप सभी समर्थक देख रहे हैं, सभी का हार्दिक हार्दिक स्वागत करना चाहूंगा। लेकिन क्या नामदेव गुलाम अपने रंग में आते हुए और रंग में आने की वजह से फिर से उसी रफ्तार के साथ गेंद को निकाल कर खेला, इस बार 1 बाउंस के रुख में मिड विकेट बाउंड्री को क्लियर किया 4 रन के लिए, 1 छक्का 1 चौका।
भाई तुम्हारा कमाल तुम जानो, हमारा कमाल हम जानेंगे। देखने वाले को सुनने वाले को लगना चाहिए धमाल, और धमाल भरी बल्लेबाजी आदिवासी एक्सप्रेस कातरपुरा टीम की ओर से एक प्रारंभिक बल्लेबाज जिनका नाम है नामदेव गुलाम, लेफ्ट हैंडर के बल्लेबाज रंग में आते हुए अगली गेंद के ऊपर मात्र किस तरह से टूट पड़ेंगे। वाह वाह, क्लास है इस शॉट के पीछे क्लास है, और क्लास होने की वजह से ऑफ टेम्पर जगह बनाकर पॉइंट क्षेत्र की ओर से मात्र हल्के हाथों के साथ ये शॉट खेला जाना चाहेंगे तीसरे रन के लिए। नहीं गुरु, केवल 2 ही रन के साथ संतुष्ट, और इसी दो रन के मदद के साथ स्कोर बढ़ता हुआ 27 रन। हाथ गिर तो डाला ही नामदेव गुलाम ने। अभी भी दूसरे ओवर में आखिरी गेंद शेष, जो हिमालय के चोटी ने फिर से हमें ललकार रही, दूर हटो दुनिया वालों, ये खेल दिग्गजों का, जिसने जाता रहेगा, जिसने पलकारेगा गेंद और बल्ले का कायदा कितना शान और कितना प्यार के साथ लड़ा जाता हुआ कवर क्षेत्र की ओर से फिर से 2 पिलर के बीचों बीच से सही में धागा डाला। 1 रन जोड़ेंगे, वहां जाना चाहेंगे दूसरे रन के लिए भी। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, और यकीनन के साथ क्या जाना चाहेंगे तीसरे रन के लिए। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, डायरेक्ट हिट आ रही तो अंपायर मैदान के अंदर, लेकिन तकरीबन पहुंच के 3 रन का योगदान। अंतिम गेंद के ऊपर 3 रन की मदद के साथ 2 ओवर का खेल समाप्त, स्कोर बनता हुआ 30 रन, 1 विकेट के नुकसान पर लाजवाब स्कोर। लेकिन अभी भी तालियों की गूंज आवाज नहीं सुनने के लिए मिलती हुई आदिवासी एक्सप्रेस कातरपुरा टीम की ओर से। अब मात्र तालियों की गूंज आवाज यहां पर सुनने के लिए मिलती हुई। जो मस्तक पर इमारत विराजित उन्नत माता, माता का चरण तो विशाल सागर खेल हमारा सुंदरता का कहा जाता है कि बिल्कुल ज्यादा समय बर्बाद नहीं करना है। नो टीम मीटिंग, पावर प्ले का अंतिम ओवर, फिर से गेंदबाज के रुख में अरुण आएंगे गेंदबाजी करने के लिए। पहला ओवर तो लाजवाब रहा था, लेकिन क्या इस बार फिर से कमबैक करना चाहेंगे। 3 प्लेयर रहेंगे 30 सर्कल के बाहर। सिर चला करते, खुदार चला करते, इस कौम के सनी देओल जैसे क्या सरदार चला करेंगे। जी हाँ, कुछ मंजिल के नाम नहीं होते, कुछ मंजिल के मुकाम नहीं होते, कुछ मंजिल के रिश्ते नहीं होते, कुछ मंजिल के सवाल नहीं होते, कुछ मंजिल के जवाब नहीं होते, और सवाल जवाब पता होने के बाद इतने क्यों परेशान होते। अच्छी गेंद, बेहतरीन गेंद, ठीक ठाक लाइन, यॉर्कर लेन की गेंद थी। इस गेंद को खोद कर ये शॉट खेला, और हेलीकॉप्टर जैसा शॉट खेलने की तमन्ना, लेकिन आज पूरी तरह से मन बनकर इस मैदान पर पहुंच गए। आयु थोड़ी बड़ी है, लेकिन उत्साह आज भी वही। नदी चाहे गहरी है, लेकिन प्रवाह आज भी वही समसम, वही ठमठम। मन ठान ठान करके इस मैदान पर जब कहीं पहुंच गई, तब मात्र तलवार पुरानी है, लेकिन धार और काट आज भी वही। मोतीराम शॉट विशेषण, हवा में गेंद, पहुंच जाएंगे खिलाड़ी, दूसरे विकेट का नुकसान पहुंचा हुआ आदिवासी एक्सप्रेस टीम को। लेकिन मोतीराम की यह सोच नहीं होनी चाहिए कि जब नामदेव गुलाम बिल्कुल एक बड़ी शॉट खेलने के लिए तैयार हैं, तब मतलब बिल्कुल इनका साथ तो इन्होंने निभाना चाहिए था, लेकिन ऐसा कुछ नतीजा नहीं। और दूसरे बल्लेबाज क्यों नहीं, काफी कुछ बड़े बड़े टूर्नामेंट खेलने के बाद प्रशांत डुंगरा ने मैदान के अंदर प्रशांत डुंगरा की कुछ बातचीत करना चाहूंगा। तो इसी मैदान पर इनका बचपन निकल गया था, क्रिकेट खेलने के लिए सिखाया था बिल्कुल मान्य श्री सुरेश बाबू पेन्ना साहब ने। लेकिन आज क्या जो अपनी उम्मीद है, वारसा है, क्या वारसा अच्छी तरह से निभा पाएंगे। चौड़मुख के गांव में रहने के बाद बचपन तो इनका यहां पर ही गुजर गया था, और बचपन यहां से ही निकल जाने की वजह से क्या आज के दिन में सभी दर्शकों का जो मनोरंजन करना चाहेंगे ऑन साइड में इस बार सही नंबर का, क्यों नहीं तेजस भाई भी खुश होते हुए इस शॉट को देखकर। लाजवाब शॉट, कमाल का शॉट, और कमाल के शॉट के साथ नैले पे दैला, जंगल में मंगल, कल जंगल में मोर, ना तो किसने देखा भाई। लाजवाब शॉट, नामदेव के बल्ले की ओर से निकल हुआ दूसरा छक्का। 37 है स्कोर, 3 गेंदों का खेल अभी विशेष तीसरे ओवर में पूरी तरह से अपनी जोन में आते हुए, रंग में आते हुए, कारपेट के साथ खालिस्तान में गेम को निकल कर खेला, पीछे खिलाड़ियों के तैनात किया, फिर से प्रेशर में मेंटल होता हुआ, और प्रेशर मेंटल होने की वजह से एक बार फिर से 4 रन। वाह, कमाल की बल्लेबाजी। जब कई बड़े खिलाड़ी मैदान के अंदर उतर चुके हैं, तब मतलब इनको लगातार सजेशन दे रहे हैं, कान मंत्र देते हुए। एक टोटल स्कोर बनता हुआ 41 रन। नामदेव गुलाम का निजी स्कोर कुछ देखा जाए तो उनके बल्ले की ओर से 2 छक्के 2 चौवे निकल गए, 2 गेंदे अभी विशेष। ये गुलाबों की खुशबू दीवारें रोक नहीं सकती, हवा का बहाव मीनारे रोक नहीं सकता है, बुलंद हौसले जीवन की हकीकत है। इसी हकीकत में क्या नामदेव आज के दिन में कुछ अलग इतिहास रचने का एक योगदान कर पाएंगे। जहां छुट्टी गेंद करेंगे तब मतलब ललकार के साथ प्रतिकार। नामदेव गुलाम ऑन द फायर, फिर से 4 रन। लेकिन गेंदबाज के मन में वो दिमाग की बत्ती नहीं चल रही कि बिल्कुल लेफ्ट हैंडर के बल्लेबाज है, उनको ऑन ऑफ स्टंप पर गेंद को रखेंगे तब मतलब बिल्कुल कहीं ना कहीं तो चुक कर पाएंगे नामदेव गुलाम।
लगातार छोटी गेंद करेंगे तब मात्र नामदेव गुलाम जैसे बल्लेबाज के लिए एक मौका मिल जाता है ऑन साइड में पूरी ताकत लगाकर बड़ा शॉट खेलने के लिए। अभी भी आखिरी गेंद से इस महंगा ओवर साबित होता हुआ कुल स्कोर 45 रन। प्यार लाइन पर आती हुई गेंद ऑन साइड में फ्लिक किया, एक रन मात्र जोड़ने के प्रयास के साथ यहां पर जरूर कुछ 19-20 का मामला बनने की संभावना थी। कॉल रहा था नामदेव का पहले तो ओवर की समाप्ति, ओवर नंबर 3 ओवर का खेल समाप्त, टोटल स्कोर बढ़ता हुआ 45 रन, 2 विकेटों के नुकसान पर आदिवासी एक्सप्रेस कातरपाड़ा टीम का स्कोर। आपण बघतो की पॉवर प्ले समाप्त झाले आणि पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर फलकावरती धावसंख्या बघायची आहे की 45 धावसंख्या 15च्या सहस्रामध्ये चाललेली धावसंख्या 2 फलंदाज बाद, नवीन येथे गोलंदाजी मार्ग होते पंडित येथे गोलंदाजी मार्ग होते, समोर मात्र प्रशांतजी डुंगराळे लेग ऑफ ब्रेक चेंडू बघतोय आपण या अटक्या मात्र अतिशय मात्र देखना चेंडू पडतोय, चेंडू वळतोय बाहेरच्या वतीने, स्लिप नाही आहे त्या ठिकाणी, थर्डमॅन शॉट बॅटपुट पॉइंट, कव्हर पॉइंट, मिड ऑफ आणि त्यानंतर आपण मात्र बॅटपुट पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक बघतोय आणि डीप मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक बघतोय उजव्या साईडला। लेग ऑफ ब्रेक चेंडू टाकला होता, 2 क्षेत्ररक्षकांमधून मात्र चेंडूला खेळून करतोय, आपण बघतोय की त्या ठिकाणी एकच धाव बघायला भेटते। या स्पर्धेसाठी भारत एजन्सी गॅस हर्सुल मान्य श्री रामभाऊ कनोजे यांच्या माध्यमातून जे शेवटच्या दिवसामध्ये 5 संघ राहतील त्या 5 संघांना कॅप देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। वा सुंदर, कारण की नक्कीच चोळमुखची स्पर्धा आहे, मान्य श्री सुरेशभाऊ पिंडार साहेबांची स्पर्धा आणि त्या सुरेशभाऊ पिंडार साहेबांच्या स्पर्धेला मात्र नक्कीच अनेक मान्यवर मात्र नक्कीच भेटगाठ देतील, परंतु मात्र भारत गॅस एजन्सी हर्सुल मान्य श्री रामभाऊ कनोजे यांच्या माध्यमातून 5 संघांना 55 कॅप दिल्या जातील, याची सुद्धा मात्र आजच्या दिवसामध्ये मात्र जाहिरात झालेली आहे। लेग ऑफ ब्रेक बघतोय आपण, डावखुरी हाताच्या फलंदाजाला चेंडू पडतोय, चेंडू ऑन साइड मध्ये मात्र वळतोय, बघतोय अतिशय मात्र देखणी गोलंदाजी, कारण की ज्याच्या हातामध्ये कला आहे आणि ती कला मात्र जमवली पाहिजे। अद्याप मात्र आपल्याला मात्र हिमांशू बघायला भेटत नाही, हिमांशू कुठे गेलेत? षटकातील पुढील चेंडू अटॅक करण्याचा प्रयत्न केला, शॉर्ट चेंडू पटका बघतोय आपण, क्षेत्ररक्षक मात्र वेगाने जातोय, पण मात्र तेवढाच मात्र ताबडतोब फटका आहे, नो चान्स, स्टँडर्ड डिलिव्हर, चेंडू सीमारे सपार, व्हॉलेंटियर त्या ठिकाणी जायचं आहे। थोडंसं मात्र कुठेतरी मात्र अनुभवाची कमी बघायला भेटते, कारण की डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे जोपर्यंत मात्र उजव्या हाताचा फलंदाज प्रशांत डुंगराळेला मात्र 2 चेंडू अतिशय मात्र चांगल्या प्रमाणात मात्र टाकले होते, परंतु जर डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला तुम्ही जर अशा प्रकारची गोलंदाजी केली तर मात्र फलंदाज तुटून पडेल। या चौकाच्या साठामध्ये फलकावरती धावसंख्या अर्धशतक पूर्ण झालेला आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या या आदिवासी एक्सप्रेस कातरपाडा संघासाठी, परंतु गोलंदाजाची मात्र मागणी असेल की नामदेव गुलामचा मात्र विकेट काढण्यासाठी त्याच ठिकाणी मात्र प्रयत्न चालू आहेत। यॉर्कर पद्धतीचा चेंडू हेलिकॉप्टर प्रमाणे मात्र फटका खेळतोय, एक धाव पूर्ण होते, 30 सेकंडच्या बाहेर चेंडू जातोय, एक धाव बघायला भेटते आणि एक धावचं महत्वपूर्ण मात्र योगदान येत असताना फलकावरती धावसंख्या 51, शेवटचा चेंडू आतापर्यंत 5 चेंडू मध्ये याच गोलंदाजांनी केवळ 5-6 धावा दिलेल्या आहेत। पंडित करतोय गोलंदाजी, शेवटचा चेंडू प्रशांत डुंगराळे कशा प्रकारे मात्र खेळतोय, कारण की याच मैदानात याच गावामध्ये मात्र हवेमध्ये चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, चेंडू जातोय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाही तर स्वतः गोलंदाज येतो आणि प्रशांत डुंगराळे यांची पाळी समाप्त होते। अतिशय जबरदस्त मात्र चेंडू टाकला होता, कारण की लेग ऑफ ब्रेक चेंडू आणि लेग ऑफ ब्रेक चेंडू टाकत असताना यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न कुठेतरी फसला आणि फसल्यानंतर फलंदाज बाद होतोय, नवीन जातोय फलंदाज, एकच सेट, दौलत सेट। अपेक्षा होती, अपेक्षा मात्र पूर्ण झाली नाही प्रशांत डुंगरा यांच्या माध्यमातून, आणि नामदेव गुलाम एका बाजूला आपला किल्ला लढवत असताना बघा की नक्कीच या किल्ला लढवताना मात्र झेंडा कशा प्रकारे फडकवतोय आपल्या स्कोरिंग कार्डचा। आपण बघतो की सहारा बॉयज क्रिकेट क्लब चोळमुख यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले क्रिकेटचे सामने
एक गाव एक अशी स्पर्धा आहे. ग्रामपंचायतचे केवळ मात्र 2 खेळाडू चालतील, अन्यथा कुठलाही जर मात्र खेळाडू बाहेरचा आढळला तर त्वरित संघ बाद करण्यात येईल. मानाची स्पर्धा आहे. 7 समुद्रापलीकडे या खेळाची मात्र व्याप्ती केलेली आहे की कुणाला माहित नव्हतं की चोळमुख कुठे आहे, पण आज युट्यूब जीटीसी लाईव्हच्या स्पर्धेच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये 21,000 लोकांनी मात्र ही स्पर्धा बघितली. स्पर्धेला कुठल्याही प्रकारचा कलंक लागता कामा नाही. पहिला चेंडू यावेळेस मात्र बॅट फुटला जाऊन मात्र पंच केला जातोय. डायरेक्ट हिट झालेला आहे. बघतोय आपण त्या ठिकाणी नामदेव गुलाम यांनी मात्र थोडासा जास्त स्टार्ट घेतल्यानंतर दुसरी धाव मात्र घेण्यामध्ये यश येणार नाही. पंच थोडासा स्टंप व्यवस्थित करा. पंच आपण पंच आहेत आणि पंच असल्यानंतर मात्र नक्कीच पंचांना मात्र गॉड मानले जाते, भगवान मानले जाते. तुम्ही जो निर्णय द्याल तो निर्णय अतिशय एक चांगला निर्णय मानला जातो. प्रेक्षक वर्ग सुद्धा मात्र मैदानाच्या चारी कोपऱ्याला बघायला भेटतात आणि चारी कोपऱ्याला प्रेक्षक वर्ग जर आले असतील तर मात्र या स्पर्धेचे केंद्रबिंदू मायबाप मानले जातात. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तुळशीदास गोलंदाजी करतोय. डावखेळात आता फलंदाज आतापर्यंत यशस्वीपणे मात्र आपली पारी मात्र पुढे घेतोय. शॉट चेंडू फुल फटका नो चान्स. नंतर सांगतोय की हिमालयाच्या उंच शिरावर फटकत राही निशाण. कातोडपाडा संघाचं निशाण मात्र कोण असेल तर नामदेव गुलाम. शॉट चेंडूला फुल फटका खेळतोय. मिड विकेटला मात्र नाही तर स्कल क्षेत्राच्या वर्ण चेंडूला खेळून करतोय. पुन्हा एकदा तिसरा षटकार येतोय नामदेव गुलाम यांच्या बॅटमधून. कालच्या दिवसापासून स्पर्धा सुरू झाली. कालच्या दिवसापासून स्पर्धा सुरू झाल्यानंतर अद्याप कुठल्याही फलंदाजाने अर्धशतक मात्र फलकावर लावलेलं नाही, परंतु वैयक्तिक मात्र अर्धशतक मात्र पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा शॉट चेंडूला फुल फटका घेतोय. बॅक टू बॅक सेकंड षटकार. यावेळेस मिड विकेट बाउंड्रीला क्लिअर करणारा फटका. ऑन द फायर नामदेव गुलाम ब्रँडेड फटका. चौथा षटकार. फलकावरती धावसंख्या लागते ती 65 धावसंख्या, कारण की 5वं षटक चालू आहे. बॅक टू बॅक षटकार. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं की राहुलभाई काशी साहेब यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकाराला 501 रुपयाचं बक्षीस लागलं होतं, परंतु आजच्या दिवसामध्ये आमच्या मंचावरती विराजमान झाले नाही अद्याप राहुलभाई काशी साहेब. आणि शेवटच्या सामन्यासाठी मला वाटतं वारगडे सर यांच्या माध्यमातून सुद्धा हॅट्रिक 3 विकेट हॅट्रिक 3 षटकारासाठी 501 रुपयाचं बक्षीस लागलं होतं. सॉफ्ट डिस्मिसल आहे, मिस फटका आहे आणि मिस हिट असल्यानंतर बघतोय आपण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक घेतोय. प्रयत्न चांगले होते. नामदेव गुलाम यांना जीवनदान भेटतंय आणि जीवनदान भेटल्यानंतर बघतोय की दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केलेली आहे. व अतिशय चांगली स्पर्धा आणि अतिशय चांगली स्पर्धा असल्यानंतर मान्य श्री जनार्दनजी लहारी मुंबई पोलीस यांच्या माध्यमातून अंतिम 5 संघांना मात्र जे टी शर्ट देणारे जे मान्यवर आहेत जनार्दनजी लहारी मुंबई पोलीस, माधव गायकवाड चिरापाळीकर, दत्ताभाऊ मात्रे कल्याणकर आणि त्यानंतर प्रकाश चौधरी नवी मुंबई पोलीस, वामन भोये ठाणे पोलीस, सगळ्यांचं आम्ही शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय. परंतु या भागामध्ये कुठल्याही ठिकाणी स्पर्धा असू द्या, ओझरकेरची स्पर्धा असू द्या, सेवखंडीची स्पर्धा असू द्या किंवा विविध ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा भरवल्या जातात त्या ठिकाणी मात्र मेन ऑफ द सिरीजचा चषक देण्यासाठी नेहमी मात्र सुजलम सुफलम असतात. ते आपण बघतोय ना की ज्यांचं नाव असेल सोमनाथ टबाले साहेब. उत्कृष्ट फलंदाज रविभाई मेघे, कालच्या दिवसामध्ये त्यांचा संघ पराभूत झाला. उत्कृष्ट गोलंदाज चषक अरुणभाऊ कनजे आजच्या दिवसामध्ये याच मंचावरती दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला बघायला भेटते. हे सर्व मान्यवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. थोडंसं मात्र पायांची मुवमेंट मात्र चुकली होती, तरी सुद्धा मात्र उजव्या साईडला अतिशय देखणा चेंडू आणि देखणा चेंडू टाकत असताना षटक क्रमांक 5 षटकाचा खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या 67. सामना समाप्त झालेला आहे. फलकावरती धावसंख्या झाली ती 67 धावसंख्या. अद्याप मात्र 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि नामदेव गुलाम आपल्या जोमामध्ये फलंदाजी करतोय. अर्धशतकाकडे वाटचाल करणारा मात्र नामदेव गुलाम अद्याप मैदानावरती त्याला साथ देण्यासाठी दौलत मैदानावरती तयार आहे. आणि पुन्हा एकदा लेग ऑफ ब्रेक करण्याची मात्र जी गोलंदाजी ज्यांची असेल ती आपण बघणार आहोत की पंडित बघतोय सुंदर चेंडू का नाही. ज्या गोलंदाजाच्या हातामध्ये कला आहे, कारण की लेग ऑफ ब्रेक मात्र हात चेंडू टाकतोय. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं की आदिवासी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन जव्हार अंतर्गत गरजवाडी संघ मात्र या ठिकाणी उपस्थित झाला होता. संघ पराभूत झाला, परंतु अनेक लोकांची मनं जिंकून मात्र संघ गेला
आणि त्यानंतर कोहर संघाने मात्र विजेतेपद पटकावलं. येणाऱ्या 16 तारखेला पुन्हा एकदा गोरठण संघ याच मैदानात दाखल होईल. ओहो, चेंडू अतिशय मात्र वळण घेतोय, लाईनच्या बाहेर चेंडू जातोय, वाईटचा इशारा आहे. यावेळेस मात्र समीकरण कसं असलं पाहिजे, कारण की नामदेव गुलाम मात्र अतिशय फॉर्म मध्ये आहे आणि अतिशय फॉर्म मध्ये असल्यानंतर एक सुरेख फलंदाजी करतोय. जर त्याला मात्र सिंगल काढून जर मात्र स्ट्राईक दिली तर मात्र योग्य ते प्रत्युत्तर बघायला भेटेल. याच वेळेस बघतोय आपण अतिशय चांगला चेंडू वळण घेतोय. चेंडू नामदेव गुलाम सुद्धा मात्र कानमंत्र देत नाही आणि हुक करण्याचा मात्र प्रयत्न सांगतोय. कानमंत्र समोरच्या दिशेने मात्र देतोय. जबरदस्त गोलंदाजीचं एक चित्र बघायला भेटतंय आणि जबरदस्त गोलंदाजीचं चित्र मात्र बघायला भेटत असताना मात्र पुन्हा एकदा लाईन सुरेख आहे. सीन गोलंदाजी. आमचे कॅमेरामॅन, आमचे तेजस बंधू या ठिकाणी मात्र नक्कीच लॅपटॉपचं मात्र ऑपरेटिंगचं कार्य करताना त्यांची सुद्धा नजर मात्र ठेवली जाते याच ठिकाणी या गोलंदाजावरती. कारण की शेवटच्या क्षणामध्ये मात्र या प्रकारची मात्र ही गोलंदाजी आणि बघा एक चेंडू डॉट होतोय आणि डॉट चेंडू झाल्यानंतर मात्र अद्याप 4 चेंडू 2 चेंडू शिल्लक. वारंवार मात्र तोच मात्र चेंडू टाकला जातो आणि वारंवार तोच फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये दौलत कुठेतरी गळीत चुकताय. बघतोय आपण या ठिकाणी चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये एक दाखल झालेला आहे. फलकावरती धावसंख्या झालेली ती 70 धावसंख्या 69, माफ करा 69. लॉस ऑफ द 2 विकेट, लॉस ऑफ द 3 विकेट. जबरदस्त चेंडू, चांगली गोलंदाजी आणि चांगली गोलंदाजी असल्यानंतर वारंवार मात्र किंकाळ्या मारल्या जात होत्या. शेवटी याच ठिकाणी मात्र दौलत चुकतोय, फसतोय आणि सरळ मात्र चेंडू जाऊन खेळतोय तो यष्ट्यांवरती. फलंदाज चौथा बाजूतोय, नवीन जातोय फलंदाज मैदानावरती गणेश. लाजबाब गोलंदाजी, शेवटचा चेंडू. काथोडपणा आदिवासी एक्सप्रेस या संघाला मात्र प्रोत्साहन देण्यासाठी हनी सुद्धा आजच्या दिवसामध्ये उपस्थित झालेलं, त्याचं सुद्धा सहर्ष स्वागत करतो हनी यांचं. अतिशय सुंदर मैदान सजवलेलं आहे. मी सांगतोय ना की सोनेरी पिवळी लाल गाणी आपल्या या आदिवासी भागामध्ये पहिल्या प्रथम एवढ्या मोठ्या ट्रॉफ्या बघायला भेटतात याच मंचावरती. का नाही, अतिशय जबरदस्त मात्र ही ट्रॉफी आणि ट्रॉफी असल्यानंतर या ट्रॉफींचा मात्र मानकरी एक संघ तर झालेला आहे. कोहर संघ कालच्या दिवसामध्ये अनिलजी देशमुख यांनी मात्र कालच्या दिवसामध्ये जी मात्र बक्षिसांची खैरात केली होती, अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स मात्र दाखवला होता. कोहर संघाने आशीर्वाद दिला जातोय, आम्हाला सुद्धा आशीर्वाद दिला होता अनिलजी देशमुख यांनी. दरम्यान मात्र हा बघतोय आपण या ठिकाणी कव्हर क्षेत्रामध्ये मात्र रिजन मध्ये चेंडू जातोय, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण की जबरदस्त गोलंदाजी आणि सडक क्रमांक 6 सरकारचा खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या आपण बघतोय की 69, 4 फलंदाज बाद. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. बघायचं की नामदेव यांना मात्र जास्त स्ट्राईक भेटली नाही या षटकामध्ये. यावेळेस मात्र नामदेव जातो स्ट्राईक एंडला, कारण की ज्याचे फलंदाजीच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला मात्र 3 लाजबाब 4 षटकार बघायला भेटलेले आहेत आणि एकंदरीत 4 चौकाराच्या साह्यामध्ये नामदेव गुलाम मात्र खेळतोय. वैयक्तिक धावसंख्या ज्याची असेल 43 धावांवरती मात्र खेळतोय, अवघ्या 7 धावा दूर आपलं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. आणि बघायचं की नक्कीच याच मैदानावरती मात्र इतिहास रचतो की नाही आपल्या 50 धावा करून. पहिला चेंडू ऑफलाईन वरनं चेंडू जातोय, बघतोय आपण त्या ठिकाणी वाईटचा इशारा आहे. धावेचा पाडा संघ प्रतिनिधी कर्णधार या ठिकाणी मात्र येऊन आपला मात्र प्रवेश फॉर्म घेऊन जायचा आहे. नंबर विनित करतोय धावेचा पाडा संघ. पुन्हा एकदा मात्र त्याच लाईनवरनं चेंडू जातोय. 75 पंच मात्र घाटाचं पाणी पिलेला एक चांगला अनुभव आहे, चांगला तजुर्बा आहे आणि चांगला तजुर्बा असल्यानंतर बघतोय आपण या ठिकाणी मात्र 2 चेंडू लगातार वाईट. नामदेव गुलाम केवळ 7 धावा दूर आहे आपलं अर्धशतक झळकावण्यासाठी. या सहारा बॉईज क्रिकेट चोळमुखच्या मैदानात कालच्या दिवसापर्यंत कोणीही सुद्धा मात्र अर्धशतक झळकावलं नव्हतं, परंतु आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा मात्र एक सुवर्ण संधी असेल. याच वाईटचा इशारा, लगातार 3 चेंडू वाईट. गोलंदाजावरती प्रेशर आहे, गोलंदाजाचं नाव असेल ते आपण बघतो की या ठिकाणी कांतीलाल गोलंदाज, कारण की ज्यांनी मात्र दुसरं षटक टाकलं होतं, थोडंसं महागडं ठरला होता, परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा गोलंदाज आहे तो कांतीलाल. ओव्हर द विकेटच्या बाजूने डावकरी हाताच्या फलंदाजाला मात्र गोलंदाजी करतोय नामदेवसाठी. यावेळेस पॅड मध्ये येणारा चेंडू अतिशय मात्र देखणा फटका येतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पुन्हा एकदा लँड केला जातोय. षटकारासाठी ब्लेंडेड फटका. नामदेव गुलाम 5वा षटकार.
या ठिकाणी केवळ एक धाव मात्र दूर आपलं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाचा जरा नेहमी वाहत असतो आणि पुणे एकदा सरळ बॅटमध्ये चांगला मात्र फटका बघायला मिळतो. स्टेट ड्राईव्ह चांगला फटका, स्टेट ड्राईव्ह चांगला फटका असल्यानंतर या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटत असताना थोडंसं मात्र चुकीला माफी नसते आणि दुसरी धाव पूर्ण करत असताना मात्र नामदेव गुलाम यांचं मात्र पहिलं अर्धशतक बघायला मिळते या सहारा बॉयज क्रिकेट क्लब चोरमुखच्या मैदानावरती. वा लाजवाब, वेल प्लेड. एकदा नामदेव गुलामसाठी जोरदार मित्रांनो टाळा होऊन जाऊन नक्कीच, कारण की नक्कीच अतिशय मदत चांगली मात्र स्पर्धा आणि त्या चांगल्या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्यांदा झळकतो ज्याचं स्वप्न होतं की नक्कीच मला प्रॅक्टिस करणं गरजेचं आणि माझं पहिलं अर्धशतक मात्र याच मैदानावरती बघायला भेटेल आणि तेच अर्धशतक बघायला भेटलं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सॉफ्ट डिस्मिसल. नामदेव गुलाम बाद होतोय अतिशय चांगली फलंदाजी करताना ज्याच्या बॅटमधून 51 धावा आल्या. वर बॅट करायच्या आहे नामदेव गुलाम, आपण मात्र अतिशय मात्र जबरदस्त परफॉर्मन्स. वा सुंदर प्लेड, गुड प्लेड. नवीन जातोय फलंदाज मैदानावरती, डोकेसर मैदानावरती जाते. 3 चेंडू शिल्लक 7व्या षटकामध्ये. एकावन्न धावांची मात्र महत्वपूर्ण खेळी करणारा मात्र नामदेव गुलाम तंबूचा रस्ता परतोय त्याची जागा सांभाळण्यासाठी डोकेसर मैदानावरती एका जर्सी मध्ये एक ताबडतोब विनिंग, ताबडतोब पारी. तीन चेंडू शिल्लक अद्याप 7व्या षटकामध्ये. एक साजेदारी कशा प्रकारे मात्र बघायला भेटते आणि समोरच्या बाजूला बघतोय आपण की पाववड्याचं मात्र दुकान असेल, चिल्ली सेंटर असेल, त्यानंतर मात्र नक्कीच आपण बघतो की बत्त्याचं दुकान असेल. सगळ्या ठिकाणी खा प्या मजा करा मित्रांनो, परंतु मात्र पैसे द्यायला विसरू नका. 3 चेंडू शिल्लक. चहाचा सुगंध तर कालच्या दिवसापासून दरवळलेला आहे. आनंदाचा क्षण तर मात्र या ठिकाणी आलेला आहे आणि आनंदाच्या क्षण मात्र भरभराटून प्रतिसाद मिळतोय का नाही. जीटीसी लाईव्ह स्पर्धा बघणाऱ्या मात्र सर्व क्रीडा रसिकांना मी सहर्ष स्वागत करते. शब्द सुमनाले, कारण की कालच्या दिवसामध्ये 21,000 तब्बल लोकांनी मात्र स्पर्धा बघितली. आजच्या दिवसामध्ये मात्र जॉईन झालं असेल ज्यांचं एक मनामध्ये स्वप्न होतं की आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण युट्यूब लाईव्ह स्पर्धा करू आणि तीच युट्यूब लाईव्ह स्पर्धा आपण बघतोय या सहारा बॉयज क्रिकेट क्लब चोरमुखच्या मैदानावरती. उजव्या साईडला ऑफ स्टंपला अतिशय चांगला देखणा फटका. क्षेत्ररक्षक वेगाने जातोय, क्षेत्ररक्षक मात्र वेगाने जात असताना चेंडू मार्गस्थ झाला सीमा रेषा पलीकडे. पॉइंटच्या डोक्याच्या वरनं चेंडू सीमा रेषा पलीकडे जातोय. 4 धावा. डोकेसर ऑन द फायर. पहिला चौकार या ठिकाणी बघायला मिळतोय डोकेसरांच्या बॅटमधून आणि या चौकाराच्या सातामध्ये फलकावरती धावसंख्या आपण बघतो की 84. शेवटचा चेंडू शिल्लक. 7व्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. कांतीलाल करतोय गोलंदाजी. फुटपाथ पद्धतीचा चेंडू होता सरळ मात्र यष्टांवरती जाऊन खेळतोय चेंडू. डोकेसर सुद्धा बाद झाले. एकंदरीत फलंदाज बाद झाला, तो 5वा फलंदाज बाद झाला. शेवटचे 6 चेंडूचा खेळ करण्यासाठी कुठला फलंदाज जाईल मैदानावरती. सर्व गावचे सन्मानी नागरिक का नाही तर एक मानाची स्पर्धा, मौलाची स्पर्धा आहे. एक जुनी परंपरा नाही म्हणता येणार, परंतु वर्ष 3रा आहे, पर्व 3रा आहे. आपण एवढ्या वर्षामध्ये बघत होतो की गावचा सप्ताह, हरिनाम सप्ताह, हरिनाम अखंड सप्ताह मात्र बघायला भेटत होता. परंतु याच वेळेस मात्र जेव्हा टुर्नामेंट समाप्त होईल 17 तारखेला, तेव्हा 18 तारखेपासून पुन्हा एकदा गाव पातळीवरती मंदिरामध्ये आपण बघणार आहोत की एक चांगला सप्ताह सुद्धा बघायला भेटणार आहे. शेवटचा गोलंदाज दिलीप. फलंदाज आहे दिलीप आणि तुळशीदास येतोय गोलंदाजी मार्क होती. थोडस रोखून ठेवलेलं आहे, जखडून ठेवलेलं आहे, कारण की नामदेव यांच्या मात्र वैयक्तिक आपण बघितलं तर 51 धावसंख्या आणि 51 धावसंख्या असल्यानंतर मात्र शेवटचा षटक हाताळण्यासाठी हा येतोय गोलंदाज. पहिला चेंडू जाऊन दिला, सोडून दिला, डाव्या साईडवरनं चेंडू जातोय. पंच तटस्थ आहेत माधवजी गायकवाड यांच्या माध्यमातून येतोय वाईटचा इशारा. 1 धाव येते फलकावरती. 1 धावाने धावसंख्या पुढे सरकते. आपण बघतोय की 85 धावसंख्या. गरम खून बॅटफुटला जाऊन मात्र पंच केला जातोय. बघतोय आपण त्या ठिकाणी कव्हर झोन मधून चेंडू येतोय डीपेक्सच्या कव्हरला. त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण, चांगली चेंडू फेक. तत्पूर्वी बघायचं आहे की 2 धावा तर पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावा पूर्ण करत असताना फलकावरती धावसंख्या 87 धावसंख्या. बघायचं की 90-95 धावांच्या घरामध्ये हा स्कोर जातो की नाही. अतिशय चांगली स्पर्धा बघायला भेटते याच मैदानावरती युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा बघतोय. शॉट चेंडू पलपटका. यावेळेस बघतोय आपण क्षेत्ररक्षक तयार आहे झेल घेण्यासाठी. प्रयत्न चांगले होते शेवटच्या क्षणापर्यंत. शेवटी दीर्घ वेळेमध्ये चेंडू हवेमध्ये तरंगत होता. त्यानंतर बघतोय की 2 धावा तर पूर्ण केलेल्या आहेत.
आणि 2 धावा पूर्ण करत असताना फलकावरती धावसंख्या आपण मात्र बघतोय की 89 धावसंख्या, कारण की शेवटचे 4 चेंडू शिल्लक षटकामध्ये तुलसीदास करतोय गोलंदाजी. 7 फलंदाज स्टार्ट घेताना एकंदरे विरुद्ध सामना चालू आहे. तर आदिवासी एक्सप्रेस काथोडपाडा यांच्यामध्ये अतिशय सुरेख असा सामना होईल, यामध्ये शंका नाही. एक मोठी धावसंख्या मात्र उभी करण्याचा प्रयत्न मध्ये यावेळेस मात्र बिग पॉवर लेफ्ट शॉट मध्ये चेंडू षटकार. अतिशय चांगला मात्र फटका होता, कारण की शरीराचं संतुलन बनवलं नाही. त्या ठिकाणी झेल तर टिपला होता. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे गेला. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं होतं की गरजवाडीचा जेपी यांनी सुद्धा अतिशय मात्र चांगला झेल पकडला होता, परंतु तो फटका होता तो षटकारासाठी. षटकाराची गरज होती. यावेळेस पुन्हा एकदा बिग मॅक्सिमम आहे की नाही येत क्षेत्राच्या बरोबर आंब्याच्या झाडाला चेंडू लागतोय. नफा तोटा होत आहे. नफा तोटा असताना आपण बघायला की 2 धावा तर पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावानंतर धावफलकावरती धावसंख्या वाढते. धावफलकावरती धावसंख्या होते ती 97 धावसंख्या. 5-5-97 आदिवासी एक्सप्रेसच्या संघाची धावसंख्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. थोडस महाग षटक म्हणावं लागेल, कारण की हाणामारीचं षटक आहे आणि हाणामारीचं षटक असल्यानंतर वारंवार त्याच लाईनवरती चेंडू टाकले जातात. आणि बघा की आंब्याच्या झाडावरती मदत चेंडू मध्ये लँड केला जातोय. त्या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा पूर्ण आहे. गणेश साहेब मैदानावरती ज्याला म्हटलं जाईल ना, कालच आमच्या भास्कर महाराजांनी मात्र उल्लेख केला होता की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न मे कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा, असं काही मात्र शब्द संचार केला होता. ओम श्री गणेश साहेब नमची पूजा करून मात्र या स्पर्धेला मात्र सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर आज दुसरा दिवस शेवटचा चेंडू. यावेळेस जागाभर मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. षटकाची समाप्ती षटक क्रमांक 8 षटकांची समाप्त होतो. फलकावरती धावसंख्या होती ती 100. 101 धावांचं लक्ष असेल, माफ करा 99 धावसंख्या. 100 धावांचं लक्ष असेल अपोजिट संघाला एकतरी या संघाला जिंकण्यासाठी.
कल्पना केला आयोजक त्याने पुन्हा त्याचे संगतीला आहे कल्याणचा दत्ता म्हात्रे मित्र जुना त्याच्या संगतीला आहे कल्याणचा दत्ता म्हात्रे मित्र जुना स्पर्धा सुरू करताना नमला आई वडिलांच्या चरणी नमला स्पर्धा सुरू करताना नमला आई वडिलांच्या चरणी नमला या तोळमुख गावात आदिवासींच्या शक्या रंगला या तोळमुख गावात आदिवासींच्या शक्या रंगला या तोळमुख गावात आदिवासींच्या शक्या रंगला या तर थेट जाऊया सामन्याकडे कारण की जिंकण्यासाठी 100 धावांचं लक्ष आहे. याच सामना सुरू होतोय. पहिला गोलंदाज नामदेव गुलाम अतिशय मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवल्या आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघितलं की अर्धशतक पूर्ण करण्या मात्र नामदेव गुलाम गोलंदाजी मालकृती तयार करतोय आणि पहिला फलंदाज अरुण उजव्या साईडला ऑप्शनला बॅट पॉईंटच्या क्षेत्रामध्ये सुंदर फटका घेऊन काढतोय. ऑफ द मार्क केले जातोय. एक धावणी खातो ओपन केले जाते. अरुण आणि दीपक ही जोडी मैदानामध्ये जर समोरच्या संघाने जर 99 धावा केल्या असतील तर मात्र याच ठिकाणी आपल्याला मात्र 100 धावा गोळा करायच्या आहेत. 100चा आकडा पूर्ण करायचा आणि 100चा आकडा मात्र पूर्ण करण्यासाठी सुजलम सुफलम जोडी मैदानावरती दीपक आणि अरुण या ठिकाणी नामदेव गुलाम मात्र क्षेत्ररक्षणाची बाजू सजवताना मिडॉन क्षेत्रामध्ये 30 सर्कलच्या बाहेर एक क्षेत्ररक्षणामध्ये ठेवलेला आहे. षटकातील दुसरा चेंडू उजव्या साईडला ऑफ स्टंपला चेंडू टाकतोय. यावेळेस थोडासा लाईनच्या बाहेर चेंडू जातोय. एक तेज रफ्तार गतीमध्ये चेंडू टाकला होता परंतु लाईनवरती नियंत्रण नसल्यानंतर या ठिकाणी वाईटचा इशारा चेंडू बघायला भेटतोय. षटकातील दुसरा चेंडू नामदेव गुलाम घेऊन जातोय. समोर बॅट फुटला जाऊन मात्र पंच केला जातोय. दरम्यान गलीच्या क्षेत्रामधून चेंडूला खेळून करतोय. तटीय सर्कलच्या आतमध्ये जोपर्यंत चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जाईल एक धाव बघायला भेटते. आत्मविश्वास वाढवणं गरजेचं आहे. नवीन चेंडू आहे जोपर्यंत तुम्ही जेवढा हातामध्ये ठेवाल तेवढं मात्र यश संपन्न करण्यासाठी गोलंदाजाला बेनिफिट भेटतोय. जेव्हा मात्र तुम्ही चेंडू मैदानावरती लँड कराल तेव्हा मात्र नक्कीच चेंडू मात्र लवकर जुना होतोय आणि त्याचाच फायदा मात्र फलंदाजाला बघायला भेटतोय. हे सुद्धा विसरायला कामा नये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओहो जबरदस्त चेंडू चेंडू पडतोय. या ठिकाणी बघतोय वारंवार प्रशांत डुंगरे तीच चुकी करतोय कारण की नवीन चेंडू आहे. नवीन चेंडू जेवढा तुम्ही हातामध्ये ठेवाल तेवढं मात्र यश संपन्न करण्यासाठी गोलंदाजाला बेनिफिट भेटतोय. शेवटी या ठिकाणी जेवढा मात्र तुम्ही चेंडू जमिनीवरती मात्र टाकाल तेवढा मात्र चेंडू लवकर जुना होईल आणि फलंदाज मात्र त्याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी एक सामर्थ्यपणे मात्र उभा राहतोय. शेवटी क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळामध्ये असंख्य क्रीडा रसिक मात्र जमलेले असतात. फलटा चेंडू सरळ बॅटने चेंडूला खेळून करतोय. स्टेट राईटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढल्यानंतर एक धाव बघायला भेटते. फलकावरती धावसंख्या होती ती 4 धावसंख्या. दीपक आहे तयार. दीपक जोत प्राप्त करण्यासाठी निसर्गरूपी वातावरण हिरवी हिरवी गारगारीच्या हरित तृणाच्या मखमालीच्या कारण की हिरवी दाट झाडी वाळी मात्र आपल्याला बघायला भेटते. याच मध्ये शॉर्ट चेंडू फटका. यावेळेस कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण जागा बनवली रूम बनवला आणि रूम भेटल्यानंतर चेंडू सीमा रेषेचा परिकार चाललेला आहे. पहिला चौकार विनिंगचा एकतरी संघाचा फलंदाज खेळतोय. दीपक याच्या बॅटमधून पहिला ब्रँड फटका 4 धावा. षटकातील शेवटचा चेंडू थोडासा मात्र नक्की शॉर्ट चेंडू आणि शॉर्ट चेंडूला मात्र पुढे फटका खेळला. मिड विकेट क्षेत्रामधून चेंडू निसरता झाला. चौकाराच्या साठामध्ये चेंडू गेलेला आहे. षटकातील रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न करत असताना यावेळेस मात्र थोडासा कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग झालेला फटका परंतु एकदा जरूरच एकदा मात्र टिपलेल्या फलकावरती पहिल्या सगळ्याचा खेळ समाप्त आणि पहिल्या सगळ्याच्या खेळाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावसंख्या झाली 9 बिनबाद 9. 100 धावा गोळा करायच्या आणि पहिल्या सगळ्याचा खेळ समाप्त होतोय. बिनबाद 9 ही धावसंख्या एकतरी या संघाची. पहिल्या सर्कलचा खेळ समाप्त. बिनबाद 9. डावखेला जाता फलंदाजाच्या बॅटमधून एक चांगला फटका बघायला भेटला. चौकार बघायला भेटला होता. मोतीराम मित्र गोलंदाजी मारत होते.
जागा बनवून समोरच्या बाजूला चेंडू मात्र उजव्या साईडला चेंडू लँड करण्याचा प्रयत्न केला होता व डायरेक्ट हिट नाही केली. मोतीराम एक धावसंख्या मात्र पुढे सरकते. फलकावरती धावसंख्या आपण बघू शकता की 10 धावसंख्या. उजव्या साईडचं प्रोडक्शन पूर्णपणे पॅक केलेलं आहे. ऑन साईड मध्ये केवळ आपण बघू शकतो की 2 क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. रिकव्हर करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक आला नव्हता. त्यानंतर त्याचा पुरेपूर फायदा घेताना दुसरी धावा बघा डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न करत असताना कुठेतरी याच ठिकाणी मिसअंडरस्टँडिंग होते. ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी मात्र दुसरी धाव बघायला भेटली. अतिशय चांगली गोलंदाजी नामदेव तुला मात्र नक्कीच किंकाळी मारतोय. एक प्रोत्साहन देतोय, मोटिवेट करतोय आपल्या चाहत्यांना, खेळाडू वर्गांना. षटकातील तिसरा चेंडू शॉर्ट चेंडू ऑन साईड मध्ये गुलमसर जातात. चेंडूच्या खाली थक्क्या सारख्याच्या आतमध्ये चेंडूला शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण जोपर्यंत केलं जाईल एक धाव, कारण की एक धावेने मात्र ही धावसंख्या पुढे चाललेला आहे. कारण की आपण बघितलं की एक खराब चेंडू होता नामदेव गुलाम यांच्या षटकामधील. त्या चेंडूला प्रहार केला, चौकार मारला आणि चौकार मारत असताना चांगल्या चेंडूला मान सन्मान दिला जातोय आणि एक धाव मात्र मनमोकळ्या मनाने मात्र दोन्ही फलंदाज मात्र आरामामध्ये पूर्ण करतात. तीन चेंडू शिल्लक. डावकऱ्यात आता फलंदाज ऑन साईड मध्ये क्रॉस केलेला फटका नो मॅन्स लँड. सीन सीमा रेषेच्या पलीकडे जातो की नाही. सीन थांबतोय त्या ठिकाणी प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे. सीन सीमा रेषेच्या बाहेर चाललेला चौकार. ऐकूया एक चांगलं संगीत गाणं वाजवण्यासाठी आमचे डीजे ऑपरेटर तयार आहेत. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. की दीपक यांच्या बॅट मधून आपल्याला बघायला भेटला तो दुसरा चौकार. पुन्हा एकदा त्याच लेनवरती चेंडू टाकला होता. लाईनच्या बाहेर चेंडू जातोय. थोडंसं तुम्ही करण्याच्या हिसामध्ये यस इट इज अ कॉल वाईट. पंच तटस्थ आहेत. वाईटच्या इस्तारात 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोतीराम करतोय गोलंदाजी. जागा बनवली मिळून क्षेत्रामधून चेंडू हवेमध्ये जातोय येतोय. क्षेत्ररक्षकांनी बघायचं चेंडू कुठे लँड झाला. अक्षरशः क्षेत्ररक्षकाच्या तोंडावरती चेंडू लँड झालेला आणि तितकी चांगली चेंडू पॅक सुद्धा मला बघायला भेटलेला आहे. फलंदाज दीपक याला जीवनदान भेटलेलं आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. नीमदसीने परत मातृभूमीला सागरा प्राणतळाला वर कोल्याबाळाची भट्टी तापली खाली लेकरांची माय वारा पदरा निघाली आणि बीज अंकुरी ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावी बी आणि माळ राणी खडकात सुंदर सुजलम सुफलम मैदान आणि सुजलम सुफलम मैदान असल्यानंतर षटकातील पुढील चेंडू हवेमध्ये चेंडू. यावेळेस मात्र सुवर्ण संधी आहे. एक दुसऱ्याला कॉल आहे आणि कॉल असल्यानंतर नामदेव गुलाम येतोय. चेंडू खाली पहिला फलंदाज बनवतोय. अरुण जातोय पेलेंचा रस्ता. दोन सरकार खेळ समाप्त होते. पलकावरती धावसंख्या 19. पहिल्या 2 सरकार खेळ समाप्त होते. पलकावरती धावसंख्या आपण बघतो की 19 धावसंख्या. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्क होती. एक वरिष्ठ खेळाडू येतात, घुलम सर येतात गोलंदाजी मार्क होती आणि डावकऱ्यात फलंदाज दीपक याला जीवनदान भेटलं होतं मागील 6 षटकामध्ये. त्या जीवनदानाचा कितपत फायदा उठवतोय हेच पाहूया या ठिकाणी. समोरच्या बाजूला उजव्या साईडला हवेमध्ये चेंडू जातो येतोय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा टेकन कॅच घेण्यासाठी सुवर्ण संधी होती. एक साधे सिंपल तुम्ही जर मात्र झेल सोडत असाल तर मात्र कुठेतरी मात्र या ठिकाणी मात्र संघाचं एक पारड जड बघायला भेटेल. दीपक याला 2 वेळा जीवनदान भेटलं होतं. गुलम सर यांचा पहिला चेंडू
उजव्या लाईनवर जाणारा चेंडू त्यावेळेस मात्र चांगला फटका बघायला भेटला. डीप मिडऑफच्या क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण होता, परंतु त्या ठिकाणी मात्र झेल मात्र घेता आला नाही. जबरदस्त चेंडू गुलम सर यांचा, कारण की तजुर्बा अनुभव घाटाघाटाचं पाणी पिलेला मात्र हाच गोलंदाज अरुण सर. नाहीतर आपण मात्र बघतोय की या ठिकाणी हा जो दुसरा फलंदाज बाद झालेला आहे, ज्याचं नाव असेल पंडित बाद होतोय आणि नवीन फलंदाज जातोय मैदानावरती ग्रीस. रुई पेटकर, नामदेव पालवी आमच्या मंचावरती मात्र येताना त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करते. शब्द सुमणार नाही, कारण की या पंचकृषीतील मात्र जेवढे मात्र समर्थक आले असतील सगळ्यांचं आम्ही शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय मित्रांनो. कारण की चांगली स्पर्धा आणि चांगली स्पर्धा असल्यानंतर या स्पर्धेला भरभराटून प्रतिसाद दिला जातोय. आज दुसरा दिवस आणि देखना चेंडू फलंदाजाला एकंदरीत वाटत होतं की चेंडू मात्र निघून जाईल डाव्या साईड वरनं, परंतु चेंडू जाऊन खेळतोय तो यष्टीवरती. आणि यावेळेस पंचांकडे स्टार्ट घेताना नवीन फलंदाज ग्रीस. दीपक याच्या बॅट मधून 2 चौकार बघायला भेटले आहेत. गुलम सर यांचा मात्र समोरच्या बाजूला बघा एक तजुर्बा आहे, अनुभव आहे, आणि अनुभव असल्यानंतर आपण बघतोय ना की ओझरखेडच्या मैदानावरती ठाणापाडा संघाचा अमल सारख्या फलंदाजाला ठाणापाडा संघाला 6 चेंडूमध्ये 6 धावा, 6 चेंडूमध्ये 9 धावा न देणारा हाच तो गोलंदाज गुलम सर करतोय गोलंदाजी. आणि त्याच वेळेस मात्र सामना जिंकला होता, 4था क्रमांक पटकावला होता. ओहो, जबरदस्त लाईन सुपर. 2 चेंडू शिल्लक. क्या आहे विहीर बघ, विहिरीत पाणी बघ, पाण्यात वेल बघ, आणि त्याच वेलीला फुल बघ, त्याच फुलाचा सुगंध बघ. शेटीशनहाचा सुगंध दरवळला आनंदाच्या क्षणाला. क्रिकेटचा सामना आहे आणि क्रिकेटचा सामना असल्यानंतर मात्र वाघ जखमी झाला तर तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, विसरतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा एकदा बाहेर पडतोय. तीच जसा तोच दळाला. प्रयत्नाने माणूस संपत नसतोय, जो प्रयत्न करतोय तो मात्र संपतोय. स्वतःला सांग की अद्याप ही लढाई चालू आहे, ना तर तुम्ही जिंकले आहात ना तर आम्ही हरलो आहेत. फलंदाज बाद होतोय आणि गुलम सर यांच्या गोलंदाजीवरती हा दुसरा फलंदाज बाद होतोय. विनंती आहे आंब्याच्या झाडाखाली समोरच्या बाजूला जे ग्रामस्थ आहेत त्यांना विनंती आहे की आपण मात्र या ठिकाणी मात्र मंचावरती येऊन मात्र आपलं आसन ग्रहण करायचं आहे. आपल्यासाठी एवढा मोठा मंच तयार केलेला आहे. या आंब्याच्या झाडाखाली जे ग्रामस्थ आहेत चोळमुखकर, त्यांना सगळ्यांना विनंती आहे की आपण मात्र मंचावरती यावं, ही नम्र विनंती करतोय. विनंती आहे सुरेश भाऊ पिंडार साहेबांची या कोर कमिटीचे मात्र अध्यक्ष, त्यांच्या सौजन्याने मात्र अतिशय आपल्या गावाचं नाव मात्र एक 7 समुद्रापलीकडे केलेलं आहे. कारण की चोळमुख गावाची मात्र ओळख नसताना सुद्धा या चोळमुख गावाच्या मात्र एक परिचित मत करून दिलं ते सुरेश भाऊ पिंडार साहेबांनी. हवेमध्ये चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक घेतोय, सेकंद कॅच, फलंदाज बाद होतोय, तिसरा फलंदाज बाद होतोय या षटकामध्ये. आणि आपण बघतोय की षटक क्रमांक 3 षटकाचा केस समाप्त. फलकावरती धावसंख्या केवळ 20. खेळ चालतो मैदानी भारी, कोणी मारितो सिक्सर बाउंड्री. खेळ चालतो मैदानी भारी, कोणी मारितो सिक्सर बाउंड्री. कोणी बॉलर विकेट घेऊन आणतो स्वर्गात रंगत भारी. कोणी बॉलर विकेट घेऊन जिंकतो स्वर्गात रंगत भारी. लढा चालला चालला चालला, पहिल्या मानासाठी लढा चालला. लढा चालला चालला चालला. धन्यवाद. वा लढा चाललाय पहिल्या मानासाठी मात्र लढा चाललाय. का नाही तर मात्र मानाची स्पर्धा आणि त्याच माध्यमातून एक चांगलं मात्र गाणं वाजलं जात आहे चोळमुखकरांसाठी. पहिला चेंडू प्रशांत डोंगरा एकत्र गोलंदाजी ऑन साईड मध्ये मात्र प्ले केलेला फटका मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं जाईल तोपर्यंत मात्र एकदा आपण जर मागील षटकाचा जर आपण विचार केला तर अतिशय सुंदर गोलंदाजी गुलम सर यांची. कारण की 2 धावा देऊन मात्र केवळ 3 फलंदाजांना बाद केलेला आहे. एकच धाव दिली होती, 3 फलंदाजांना बाद केलं. धावपळीवरती धावसंख्या आपण बघतोय की 21. ओव्हर द विकेटच्या बाजूने सरळ बॅटने मात्र चेंडूला खेळून काढतो आणि सरळ बॅटने चेंडूला खेळून काढल्यानंतर थोडंसं गचा क्षेत्ररक्षण होतंय, परंतु तत्पूर्वी मात्र एकच धावती समाधान बघायला मिळतंय. याच मैदानावरती मागील वर्षी नाही त्याच्या अगोदरच्या वर्षामध्ये दौलत यांच्या गोलंदाजावरती 6 चेंडूमध्ये 10 धावा लागत असताना दौलत हा गोलंदाज पूर्णपणे
अतिशय मात्र घाबरून गेला होता आणि घाबरून गेल्यानंतर मात्र त्या सामन्यावरती अपोजिट संघाने मात्र विजयश्री खेचून नेली होती आणि या पट्ट्यामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. 100 धावांचं लक्ष्य आणि 100 धावांचं लक्ष्य पार करण्यासाठी, यश संपन्न करण्यासाठी दोन्ही फलंदाजांना एक ताबडतोब फलंदाजी करणं गरजेचं आहे. थेंबे थेंबे तळे साचे, परंतु तळ साचवायचं नाही. या ठिकाणी मात्र नक्कीच षटकार चौकारची आतषबाजी करणं गरजेचं आहे. तेवढंच मात्र हुशार गोलंदाज प्रशांतजी डुंगराळे ज्याच्या माध्यमातून आमची ओळख पाळख झाली. आम्हाला मात्र नक्कीच ओझरखेडच्या मैदानावरती आणलं आणि ओझरखेडच्या मैदानावरती आल्यानंतर मात्र नक्कीच असंख्य क्रीडारसिकांनी भरभराटून प्रतिसाद दिला. चेंडू चाललाय सीमारेषा लगत, बघतोय त्या ठिकाणी अक्षरशः दुसरी धाव तर पूर्ण केली आहे. तिसऱ्या धावसाठी मात्र प्राधान्य दिले जाते. तिसरी धाव सुद्धा पूर्ण आहे. ओझरखेडच्या मैदानावरती मात्र येत असताना मात्र आमचं समर्थन ऐकल्यानंतर मात्र नक्कीच अनेक खेळाडू कक्षांनी मात्र नक्कीच आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि तेच प्रोत्साहन घेऊन मात्र हर्सुल पट्ट्यामध्ये आलो आणि हर्सुल पट्ट्यामध्ये येत असताना मात्र चौमुखच्या मैदानावरती जेव्हा मात्र आमची सुरेशभाऊ पेन्नर साहेबांची ओळख पाळख झाली आणि थेट मात्र आम्हाला स्वर्गीय लालसेर स्मृती चषकामध्ये सुद्धा आम्हाला घेऊन गेले होते. आणि आज आपण मात्र बघतोय की त्यांच्याच मैदानावरती या चौमुखच्या गावची मात्र जी स्पर्धा आहे, युट्यूबला ही स्पर्धा बघायला भेटते. खूप काही मोठा आशीर्वाद. 3 चे या ठिकाणी शेवटचा चेंडू शिल्लक. प्रशांत डुंगराळे करतोय गोलंदाजी. मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळला. NPL नाशिक सारख्या सीझन मध्ये स्पर्धेमध्ये एक नेतृत्व करत असताना टेनिस क्रिकेटच्या खेळामधून एक सानिध्य संपन्न केलेलं आहे. दरम्यान मात्र या ठिकाणी फुलटॉस चेंडू नव्हता तर यॉर्कर पद्धतीचा चेंडू, चेंडूला खोदून फटका खेळतोय. चेंडू जातोय पुन्हा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. दुसरी धाव कंप्लीट केलेली आहे आणि 4 षटकाचा खेळ समाप्त. 4 षटकाचा खेळ समाप्त असल्यानंतर फलकावरती धावसंख्या 29 धावसंख्या. गोलंदाजी मार्गावरती उगवता सितारा धीरज वड येतोय. गोलंदाजी मार्गावरती फलंदाज तर तयार आहे. फलंदाज असेल तर तुळशीदास आणि त्याचा सहकारी मात्र योगेश खेळतोय 2 धावांवरती आणि हरिदास खेळतोय एकंदरीत 6 धावांवरती. बघत की एक साजेदारी बनणं गरजेचं आहे. परंतु मात्र 5वं षटक सुद्धा प्रगती पदावरती चालू झालेलं आहे. प्रगतीचे बॉल पडले. चिमन पकरा सत्तम शिवम सुंदर राईट ओव्हर द विकेटच्या बाजूने षटकातील पहिला चेंडू टाकला जातोय. ऑन साईड मध्ये प्ले करण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा मात्र विकेट किपर यांना चेंडू चकून जातोय. त्या ठिकाणी बघायचं की पंचांचा प्रतीक्षेचा इशारा असेल. पंच कुठल्या प्रकारचा इशारा देतील याकडे लक्ष लागलेलं आहे. एकच धावेवरती समाधान. JP पवार मात्र आत्मविश्वास वाढवताना का नाही, कारण की आत्मविश्वास वाढवणं गरजेचं आहे. सेल्फ कॉन्फिडन्स ज्याला म्हटलं जात आहे, आत्मविश्वास वाढवणं गरजेचं आहे. उजव्या साईडला दरम्यान आणि गलीच्या क्षेत्रामधून चेंडू निसरता झाला. चेंडू मार्गस्थ होतो की काय, परंतु मात्र त्या ठिकाणी अचूक नियंत्रणामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातंय. तृतीय षटकाच्या बाहेर दुसरी धाव कंप्लीट केलेली आहे. 100 धावांचं योगदान असताना मात्र त्यामध्ये अतिशय मात्र एक नामवंत मात्र फलंदाजी करणारा मात्र नामदेव गुलाम ज्याच्या बॅट मधून आपल्याला बघायला भेटले. 4 षटकार 4 चौकार आणि त्यानंतर 51 धावांचं महत्वपूर्ण योगदान देणारा नामदेव गुलाम समोर खेळतोय. पण एकदा मिळवण्याच्या क्षेत्रामध्ये एक धाव तर बघायला भेटते, कारण की एक धावाने मात्र संघ तर जिंकूच सांगणार नाही. संघर्ष करणं गरजेचं आहे. तीन चेंडूच्या पाठीमागे 4 धावा गोळा केलेल्या आहेत आणि 4 धावा गोळा करत असताना बघायला की षटकाराची अपेक्षा असेल, चौकाराची अपेक्षा असेल. हाच तो रुगवता सितारा गोलंदाज बघायचा की अतिशय जबरदस्त चेंडू टाकतोय, चेंडू स्पिन करतोय. परंतु एकतरी या संघाचा मात्र जो गोलंदाज होता पंडित यांनी मात्र अतिशय लाजबाब गोलंदाजी केली. लीग ऑफ ब्रेक चेंडू दौलत याला वारंवार मात्र चकमा देणारा मात्र चेंडू, प्रशांत डुंगरा यांना सुद्धा मात्र चकमा देणारा चेंडू त्यांनी मात्र टाकले होते. षटकातील पुढील चेंडू ओहो बघायचा आहे की बॅटच्या टोकाला चेंडू लागतोय. विकेट किपर प्रशांतजी डुंगराळे सुंदरपणे मात्र क्षेत्ररक्षण चालू आहे. विकेट किपरच्या पाठीमागे आपण बघतोय की शेवटचा चेंडू केवळ 2-4 धावा दिलेल्या आहेत. 5 चेंडू मध्ये शेवटचा चेंडू शिल्लक. मान्य श्री हिरामन गवळी ज्या ठिकाणी असतील त्यांना मात्र विनंती आहे की मंचावरती मात्र यायचं आहे. मंचावरती येऊन आपलं मात्र स्थान निश्चित करायचं आहे आणि त्यानंतर आपण सुंदर कॅच वाडा फंटास्टिक जॉब. जबरदस्त कॅच आणि जबरदस्त कॅच असल्यानंतर फलंदाज बाद होतोय. 5वा फलंदाज बाद झालेला आहे. मान्य श्री हिरामन गवळी या ठिकाणी आमच्या मंचावरती मात्र विराजमान होण्यासाठी मात्र आम्ही त्यांना विनंती करतोय. आणि चौमुख आश्रम शाळेमध्ये अतिशय मात्र एक मोलाचं सहकार्य मात्र त्यांनी केलेलं आहे. एक चांगलं मात्र कार्य करणारे मात्र
स्वयंपाकी सुद्धा झालेली होती आणि त्यानंतर मात्र आजच्याच दिवसामध्ये त्यांचं मात्र याच मंचावरती मात्र आगमन होतोय. अभिनंदन आहे त्यांचं सहर्ष स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो या कोर कमिटीचे मात्र अध्यक्ष मान्य श्री सुरेश भाऊ पिन्ना साहेबांना साहेबांच्या मात्र शुभ असते या ठिकाणी मात्र श्रीफळ आणि शाल देऊन मात्र त्यांचा गुण गौरव केला जाईल. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि बघा या ठिकाणी नक्कीच मान्य श्री हिरामनजी गवळी साहेब यांच्या मध्ये शुभ असते याच कोर कमिटीला मात्र कॅश प्राइज मात्र 500 रुपयाचे बक्षीस सुद्धा आलेलं आहे. अभिनंदन. कारण की आशीर्वाद देणं गरजेचं आहे आणि आशीर्वाद दिल्यानंतर मात्र नक्कीच याच ठिकाणी आपण मात्र त्यांचं बघतोय सहर्ष स्वागत करतोय. ऑन साईड मध्ये मात्र प्ले केलेला फलकामध्ये चेंडू येतोय क्षेत्ररक्षक सुंदर कॅच आणि सुंदर कॅच असल्यानंतर फलंदाज वाजवतोय. वरिष्ठ माणसांचं मात्र सहर्ष स्वागत करणं आपलं परम करतो आणि त्याच वरिष्ठ नागरिकांचं सहर्ष स्वागत केलं जातं. याच मंचावरनं फलंदाज मात्र बाद होतोय कारण की औपचारिकता वाचते या सामन्यामध्ये फलकावरती धावसंख्या आपण बघू शकता की केवळ 28 धावसंख्या आहे. 28 नाही तर मात्र धावसंख्या आहे ती 33. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा मी सहर्ष स्वागत करतोय. आलेल्या सर्व वरिष्ठ नागरिकांचा मी सहर्ष स्वागत करतोय. शब्द सुनाने गुलम सरकार गोलंदाजी वास्तवावर पण पुन्हा एकदा मात्र पंच केला जातोय कारण की एक धावने तर मात्र संघ जिंकूच लागणार नाही तर मात्र